मन कसे. रोमॅन्टिक हा जॉनर साधारण सिनेमा जन्माला आल्यापासूनच अस्तित्वात आहे आणि एवढा काळ उलटूनही तो सक्सेसफुल आहे. का माहितीये? सिम्पल आहे. ऐक 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 मला ना तुला काहीतरी सांगायचं. कारण प्रत्येक माणूस कधी ना कधी प्रेमात पडतोच आणि त्यातूनही आयुष्यातलं पहिलं प्रेम तो कधीच विसरत नाही. अशीच एक क्यूट स्टोरी सांगणारा सिनेमा नव्या वर्षात आपल्या भेटीला येतोय. मॅरेजेस आर मेड इन हेवन, मान्य. पण आपलं पहिलं प्रेम कधी कोणी विसरूच शकत नाही. ते आयुष्यभर सोबत असतं. मनातल्या कोपऱ्यात कुठेतरी लपलेलं असतं. त्याची आठवण चेहऱ्यावर नकळत एक स्माईल आणतं आणि मग ते जुने दिवस आठवू लागतं. ती सध्या काय करते? आयुष्यात प्रत्येकाला एकदा तरी हा प्रश्न पडला असणारच. टायटलच कनेक्टिंग आहे ना. याच सिनेमाचं नुकतंच म्युझिक लॉन्च झालं. बरेच सरप्राइजेस आहेत यात. पण आपण सुरुवात करूया याच्या कनेक्ट होणाऱ्या टायटल पासून. हृदयात वाजे समथिंग, सारे जग वाटे हॅपनिंग, असतो सदा मी आता ड्रीमिंग. ती सध्या काय करते हा प्रत्येकाच्या आयुष्यातला मी म्हणेन खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. मुलं असतील तर ती सध्या काय करते, मुली असतील तर तो सध्या काय करतो. टायटल जरी ती सध्या असली तरी त्यातला तो तिला शोधतोय, त्यामुळे ती सगळ्यांची गोष्ट आहे. या सिनेमातून एक नवीन कपल, म्हणजे तसं एक कपल नाहीये, 2 नवीन कपल आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पण सुरुवात करूया अंकुश आणि तेजश्री पासून. मला असं वाटतं, खात्री आहे की ती सध्या काय करते. 6 जानेवारीला जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा मला असं वाटतं की तुम्ही प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू, प्रत्येक वास्तू तुम्ही रिलेट कराल. प्रत्येक इन्सिडन्स तुमच्या आजूबाजूला कधी ना कधी घडलेला असं नक्की वाटेल आणि ती स्टोरी तुम्ही खूप एन्जॉय कराल. का बोलते? येस, करेक्ट आहे मोमो. लहानपणीचे ते दिवस, त्या आठवणी, तो काळ आणि ती. मला असं वाटतं की एक चांगली गोड फिल्म मिळावी अशी खूप इच्छा असते प्रत्येक ॲक्टरची आणि आम्हाला दोघांना ती मिळाली. एक चांगल्या गोष्टीवर काम करताना आम्ही खूप एन्जॉय केलं प्रत्येक गोष्ट, प्रत्येक प्रोसेस. मला असं वाटतं की आमच्या दोघांबद्दल बोललं जातंय तर एक महत्त्वाचा भाग हा असतो कलाकार म्हणून एक गोड को आर्टिस्ट तुम्हाला मिळणं. आणि मला वाटतं आम्ही दोघं एकमेकांबरोबर काम करणं ह्यातला सगळ्यात मोठा भाग आमचा स्वार्थी भाग असा होता की आम्ही एकमेकांना खूप कॉम्प्लिमेंट केलं काम करताना. आम्ही एन्जॉय केलं एकमेकांबरोबर काम करणं आणि मे बी त्याच्याबरोबरही हेच होत होतं, म्हणून आमचे सीन्स फार छान झालेत आणि आय एम शुअर ही जोडी तुम्हाला मोठ्या पडद्यावर बघायला आवडेल. असं म्हणतात की पहिलं प्रेम हे खरं प्रेम असतं. ते आपण विसरूच शकत नाही. पण प्रेम फक्त एकदाच होतं असं कोणी म्हटलंय? आम्हाला या गोष्टीचा खूप आनंद होतोय. ही तन्वी मी अनुराग करतोय आणि आम्ही तुम्हाला तुमची तन्वी आणि तुमचा अनुराग दाखवणार आहोत. 6 जानेवारीला तुम्हाला एक फ्रेश विषय घेऊन आम्ही भेटणार आहोत. ती सध्या काय करते. या सिनेमातून बेर्डे परिवारातली नवीन पिढी अभिनयात एंट्री करते, म्हणजेच अभिनय बेर्डे. त्याच्या मनात यावेळी बऱ्याच भावना होत्या. असं एक फिलिंग्सची कॉकटेल असते ना, तसं इथे काहीतरी होत आहे. नर्वस पण आहे, एक्सायटेड पण आहे, असं नाचावं असं पण वाटतंय खूप आणि काय कळत नाही मला माझं काय होतं. असं तर मी घाबरलेलो पण आहे. एवढे लोक बसलेत, त्यांना तर सगळं बघणार माझं काम. खूप घाबरलेलो मी. सगळं मिक्स आहे, कॉकटेल आहे. अन्या, दादाची जीन्स घातलीस ना? हृदयात वाजे समथिंग, सारे जग वाटे. आता जरा यातल्या सरप्राईज कडे वळूया. सतीश ॲज अ डिरेक्टर पहिली फिल्म होती, त्यात मी तो मृगजळ त्या फिल्मचं नाव होतं, त्यात मी होतो. माझ्या पहिल्या चित्रपटात लक्ष्मीकांत सर होते. अभिनयच्या पहिल्या चित्रपटात मी आहे. त्याच्या पहिल्या चित्रपटात मी आहे आर्याच्या. त्यामुळे माझ्याकरता खरंच ही एक नंबर फिल्म आहे. माझी पहिली फिल्म ज्याच्यामध्ये मी काम केलं त्याचं नाव होतं सुनाई ती घरा. त्यात लक्ष्मीकांत बेर्डे होते आणि आज त्याची पहिली फिल्म आहे, त्याच्यात मी काम करतोय. तर मला असं वाटतं की हे खूप चांगला योग जुळून आला असं म्हणायला हरकत नाही. आणि अभिनय एक खूप छान कलाकार इंडस्ट्रीला मिळाला आहे. उद्याचा सुपरस्टार मिळाला आहे असं म्हणायला हरकत नाही. इतका तो छान डान्स करतो, इतका छान ॲक्टिंग करतो. खूप रिलेटेबल कॅरेक्टर आहे. प्रत्येक वयाचा माणूस याच्याशी रिलेट करू शकतो आणि मला करताना खूप मजा आली. बेसिकली आम्ही खूप एन्जॉय केलं. अभिनय तुझ्या मागे सगळेच उभे आहेत आणि अंकुश बोलतोय ते नक्की खरं व्हावं या तुला मनापासून शुभेच्छा. याच सिनेमात अभिनयाची को आर्टिस्ट आहे आर्या आंबेकर. गाणं तर तिने गायला आहेच, पण त्यासोबतच ऍक्टिंग मध्येही एंट्री केली आहे.
इतरांसाठी प्रेमाचा अर्थ काहीही असो, पण माझ्यासाठी पहिलं प्रेम हेच खरं प्रेम आहे. आजपर्यंत तू अनेक नायिकांसाठी प्लेबॅक दिला असशील आणि स्वतःचं गाणं पडद्यावरही बघितलं असशील जे दुसरं कोणतरी परफॉर्म करतं आहे, पण पहिल्यांदा तुला तुझं गाणं लिपसिंग करताना आणि तेही आम्हाला असं कळलं आहे की तू काहीतरी हाय स्पीड वगैरे शूट करत होतात, तर ते जरा सांग ना. एकंदरीत अभिनयाचाच माझा अनुभव खूप नवीन असा होता, कारण यापूर्वी कधीच अभिनय केला नव्हता. आणि एक स्वप्न होतं माझं की माझ्याच गाण्यावरती मी दिसीन असं, आणि ते ह्याच्यामुळे पूर्ण झालं. ते जे आत्ता तू म्हणालास की हाय स्पीड, ते सुद्धा एक नवीनच वेगळाच अनुभव होता की इंटू 15 असा स्पीड करून ते गाणं प्ले होत होतं. म्हणजे कसं आम्हाला गाऊन दाखव. जरा टिपरा चांदणे, जरा हसून बोलणे. क्या बात. मला बोलता येतं आता, ते इंटू 15 स्पीड मला बोलता येत नव्हतं. हृदयात वाजे समथिंग, सारे जग वाटे हॅपनिंग, असतो सदा मी आता ड्रीमिंग. इतकी मेलोडियस कॉम्पोजिशन्स हल्ली खूप कमी बनतात आणि ती निलेशकडे आम्हाला गायला मिळतात, त्याचा मनापासून आनंद आहे. खूप चांगल्या शब्दांसाठी तो आग्रही असतो. मी एक डान्स सॉन्ग गायलो आहे ज्यात अभिनयनी खूप छान डान्स केला आहे. आय एम व्हेरी एक्साइटेड अबाउट द फिल्म अँड द म्युझिक. तर असा एक म्युझिकल अतिशय लवेबल अल्बम आता रिलीज झाला आहे आणि तुम्ही ते योग्य पद्धतीने ऐकावत, म्हणजे त्याचा आस्वाद तुम्हाला अजून खूप चांगल्या पद्धतीने घेता येईल. परी कथेच्या पर्या होऊनी खऱ्या, उतरल्या चंद्रावरून. कॉलेजमध्ये गेल्यावर माझ्या बाबतीत हे असंच घडलं. पहला प्यार, बार बार, लगातार. प्रत्येक माणूस एकदा तरी आयुष्यात प्रेमात पडतोच, ही त्या प्रेमाची गोष्ट आहे. प्लीज या थिएटरमध्ये बघा, तुम्हाला खरंच खूप आवडेल, कारण लव्ह स्टोरीज आर फॉर एव्हर. खरंच तुम्हाला सुद्धा प्रश्न पडेल ती सध्या काय करते. असतो सदा मी आता. तर अशी सुंदर गाणी आणि त्याच गोड प्रश्नाचं उत्तर घेऊन हा सिनेमा येत्या 6 जानेवारीला आपल्या भेटीला येतोय. हा प्रश्न आहे ना मनात? मग सिनेमा बघाच.